मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। मंडळी, जिल्हा परिषद गिरडीगेट खरं तर निवडणुकीच्या आखाड्यात आहे की नाही अशी परिस्थिती सुरू होती। मात्र आज आपण गिरडी गावातील जे काही विविध भाग असतील त्या ठिकाणी खरं तर सकाळपासून भेटी दिल्या, त्यातील जे काही नागरिक होते त्यांच्याशी देखील आपण चर्चा केलेली आहे। खऱ्या अर्थानं या भागात बघितलं तर जी चर्चा कोणत्या नावाची असेल तर या चर्चेच्या संदर्भात आपण आज गिरडी गावामध्ये आहे। गिरडी गावातील काही जुनी जाणकार मंडळी आहेत, तरुण पोरं आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या भागाचं जे राजकारण आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे या सर्व गोष्टी खरं तर आपण जाणून घेणार आहे। आणि याच संदर्भात आपण बघू शकतोय की जी काही गावातील जी काही जुनी जाणकार मंडळी होती ती या ठिकाणी आलेली आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया की कशा पद्धतीने येथील राजकीय समीकरण आहेत। प्रथमतः तुमचं नाव सांगा। शंकर जगदने, गिरडी। काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण काय म्हणते येईल? आता सध्या संगीता आबा मोठे या जिल्हा परिषद गिरडी गटात उभा आहेत बरं, हा। आणि आबासाहेब मोठे 2005 पासून काम करतात। 2005 पासून बरं सामाजिक राजकीय काम करतात बरं आणि त्यांचा मना मोठेपण आहे। सर्वसामान्य अल्पसंख्याक लोकांना एकदम जवळ त्यांचं स्थान आहे। आज मला सांगा, उदाहरण तुम्हाला देतो गिरडीतलं। आज ओपनची सीट आहे सरपंच पदाची, बरं, त्यांचा राजीनामा घेऊन आज मागासवर्गीय त्यांनी सरपंच केलाय। मागासवर्गीय मागासवर्गीय मला सांगा, आज 14 मेंबर आहे, एवढं मोठं गाव आहे। एवढ्या मोठ्या गावात इतर समाज असताना सुद्धा त्यानं मागासवर्गीय सरपंच केला। आता सध्या हाय मागासवर्गीय सरपंच। पुन्हा दुसरी गोष्ट त्यांचं असं काम आहे की जेवढा आता निधी आलाय, मागासवर्गीय असू द्या, मुस्लिम समाज असू द्या, इथं कुठल्या समाज, सगळ्या समाजात त्यांनी काम केले। प्रत्येक काँक्रीट रस्ता आहे, अंगणवाडीची सगळी सुविधा आहे, विद्यार्थ्यांना सायकल वाटप केली आहे, पुन्हा मसनी दिलेत, तुम्हाला डंग दिला म्हणजे पिठाची गिरणी दिली आहे। असं म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं हा नेता आहे। आणि हिंची पिढी म्हणजे तिसरी पिढी आहे शाखा पक्षामधून। आगतराव मोठे ही पूर्वीचा शेतकरी कामगार पक्ष म्हणजे हिंचं खानदान साधारणपणे कोणत्या सालातले? 1900 किती 60च्या आसपासच्या? 60च्या नाही, 30 वर्ष झाले असते, 30च्या आसपास। तर ते आगतराव मोठे, त्यांचे ते गुलाम मोठे, ही म्हणजे त्यांचं सगळं कुटुंब ही तिसरी चौथी पिढी आहे त्यांची। शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीची माणसं आहे ती। आणि त्यांचीच सून गुलाम मोठे आता उभा आहे आणि तिच्या सासरकडे म्हणजे माहेरकडे लोक सुद्धा तिसरी पिढी आहे शेतकरी कामगार पक्षाची। तेच आता उमेदवार म्हणून ती शेतकरी कामगार पक्ष दीपा आबा गट, दीपा आबा गटाला आणणारी माणसं आहे, दीपा आबाला इथं मानणारी माणसं आहे की बाबासाहेब देशमुख दीपा आबा जर इथे एकत्र झाला, कोणी मायचा लाला असू द्या, फक्त पैसे खर्च करायचा आणि खाली मार्गावर घरी जायचं। संगीता मोठे शेत माणूस निवडून येणार नाही, पर्याय नाही। बरं, विकास काय इकडच्या भागातला झालाय का? बरं, हो, एक नंबर विकास केला। मला सांगा, कुठल्या लोकांनी सांगायचं की विकास झाला नाही? जी लोक कामं घेऊन गेले आबा मोठे गट, त्यानं प्रत्येक माणसाचं कामच केले। दुसरी गोष्ट, कुठं तक्रार होऊ द्या, कधी पोलीस स्टेशन जाऊ दे ना, जाऊन घरी त्यांचं मिटवलं भांडत। दोन्ही पार्ट्या समजून सांगून बाबा कोर्ट कचेरी अशी आहे, तुम्ही असं करू, त्याचं ऐकतात आणि त्यानं सगळे जागेवर असे प्रश्न मिटवले। ती लोक मध्ये आमचे एवढे पैसे वाजले, आम्ही कोर्टात गेलो, आमचे एवढे पैसे गेले असते। आबा मोठ्याशिवाय मत देत नाही, तुम्ही सांगायचं याची गरज नाही। दुसरी गोष्ट, आता आम्ही काय फिरलो वार्डातनी, तर ती काय लोक म्हणली आबा मोठे आहे ना, आम्ही कोणाचं ऐकणार नाही, तुम्हाला वाटत जर असलं तर आम्ही मतदान करणार आणि त्याचं ही काढणार, काय म्हणते ती स्क्रीनशॉट, मत टाकलेलं माझ्या बायकोतून ते आबा मोठ्याला पाठवणार आहे। एवढी लोक तयार आहे। जर आता मी दुसऱ्या पक्षात किंवा तुम्हाला वाटत असलं इकडे जातील, बरं आबा मोठा आम्ही सोडणं करतो, सामाजिक माणूस आहे, गावासाठी जात पेत भात काय मराठा माणूस काय होऊ दे पळत जाते, ते म्हणत आहे मराठ्या जळू दे, असं कधीच तो माणूस बोलत नाही। त्याच्यासाठी तिथपर्यंत पोहोचतोय, एवढ्या निष्ठेने त्यानं काम केलं। आज बरेच वर्ष झाले आणि या 5-10 वर्ष जर अति काम केले। आता विरोधक त्यांना पुढे कोण आहेत? आता विरोधक का आता अजून वावड्यात चालू आहे, अजून काय फिक्स कोण नाही, विरोधक नाही अजून, विरोधक कोण नाही, असून तर काय उपयोग होणार नाही होणार नाही। आता फक्त जसं पिकात जसं भुजवान उभा करतात नाही, तशी तात्पुरती उभा असतील, परंतु शेवट नाही काय होणार, शेवट टिकणार नाही टिकणार। का बरं टिकणार नाही? कशी टिकणार आहे सांग? जोक आहे का? आज 14 गावं लढवायची, तेवढं जोक आहे का? नाही ना। ह्यांचं काय जनसंपर्क बऱ्यापैकी आहे का? कुणाचा? आबा मोठेंचा? अहो, बऱ्यापैकी 100% जनसंपर्क आहे। ही गिरडी सोडून द्या, ही 14 गाव जर फिरलं ना, आता मी बघितलंय 14 गाव जर फिरलं तर आबा मोठेच म्हणते। ह्या असवा गावाची इच्छा आहे की आबा मोठ्याला तिकीट द्या। तिने आमदार साहेबांवर दीपा आबाला सांगितलं होतं की बाबा हा नेता चांगला आहे, हात करत गाडी उभा करते, कोणा सांगतो पाण्याचा प्रश्न असू द्या, रात्री 2 वाजता एक उदाहरण सांगतो की अण्णामध्ये साहेब रात्री 2 वाजता माणसं म्हणजे घाबरा लागली, कोण जाय ना, तेवढं ह्यांना फोन केला तर तिने सांगोल्यात ना आला फोटो, इथून येऊन गाडीत नेऊन त्या माणसाला टाकून म्हणजे इतकी सुविधा करते लोक सगळी म्हणायला काय माणूस आहे। त्यांनी त्यावेळी म्हणलं ते अधिकारी कुठला आहे,
कुठल्या गटात पाणी जाते कोणा काय करते तिने बघा असं अजिबात भेदभाव करत नाही. आणि दुसरी गोष्ट आता मुस्लिम समाजासाठी डिप्युटी पद दिले. शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांची युती झाली त्याच्यावर लोक काय नाराज वगैरे आहेत का? जी स्वार्थी लोक आहेत नाही ज्याला मिळालं नाही ते नाराज आहेत का? ज्याला मिळालं नाही बरं. ज्याचा स्वार्थ आहे किंवा ज्याला वाटतं बाबा आबा मोठे पुढे चाललेत त्याला कुठं रोखायचं आहे मग त्याकडे विरोध करा म्हणून तसं एक ठराव म्हणजे म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे बरं. मग आता गावातले प्रश्न समस्या काय आहेत का अजून राहिलेत का मागे? आता गावात विकासाच्या दृष्टीने बऱ्यापैकी विकास केला होता म्हणजे आता माझ्या हिशोबातनं तर बऱ्यापैकी विकास झालाय गावात. मी काय काम राहिले बाकी असं मला तर वाटत नाही. बऱ्यापैकी झालाय बऱ्यापैकी म्हणजे चांगला झाला विकास. आता ग्रामपंचायतचं काम काढले बघ कसलं सभागृह वगैरे आता सध्या चालू आहे. ती शेवटी जे राहिलं काम ती बी आता पूर्ण होईल काम. बरं. आता गिरडीचं पारडं जड कोणाच म्हणायचं? आबा संगीत आबा मोठे. तुम्हाला काय वाटतंय? संगीत आबा मोठे येथील निवडून का? त्यांची कामच तशी आहेत. काम आहेत तशी. हो. तुम्ही राहायला कुठं आहे? आम्ही गिरडी बिचुकले असते. काय रस्ते वगैरे आहेत का? रस्ते आता सध्याला आता आमच्याकडे मला वाटतं 10-20 वर्षात कोणी ते गिरडी बिचुकले वस्तीला दखलच घेतली नाही. 20 वर्षात आता 2 रस्ते झाले वाडीला जाण्या येण्यासाठी. त्यामुळे वातावरण बनले का? एक नंबर आहे आबा मोठ्याला. आहे. होय. बर. तुम्हाला काय वाटतंय? नाही आबा मोठे निवडून येतील वाटतं. निवडून येते का दुसरं कोण येणार आहे? दुसरं कोण नाही येणार इथं. नाही येणार. फिक्स आहे. काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, आबासाहेब मोठे. आबासाहेब मोठे. हा, विषय कसा माहिती आहे आबासाहेब मोठे म्हणजे आता काही म्हणली आता दीपक आबान पाठिंबा दिलाय. म्हणजे मी इंस्टाला बघितलं एक रील आलती. काही लोक म्हणली की बाबा ही पांढऱ्या पायाचं आहे की बाबा दीपक आबाच्याकडे जाईल इकडे पांढऱ्या पाया ती निवडून पार्टी पडती असं म्हणजे म्हणले होते. पण आपण असं निश्चित धावणार आहे की बाबा दीपक आबाच्या साईडला पाठिंबा दिलाय बाबासाहेबाला ते आता निश्चितपणे पांढऱ्या पायाचा काय काळ्या पायाचा आपण दाखवून देणार आबासाहेब मोठे. म्हणजे काय लोकांनी सांगितलं पांढऱ्या पाया? हा, पांढऱ्या पाय म्हणजे असं की भाषणात म्हणलं होतं त्यांनी. मग ती आपण कोण आपण नाव घेऊ शकत नाही त्यांचं. ते आता रीलवर आहे म्हणजे आपण नाव घेऊ शकत नाही. म्हणजे त्यांना समजून जाईल की बाबा असं पांढऱ्या पायाचं काय काळ्या पायाचं. तुम्ही दाखवणार आहे? दाखवणार 100% म्हणजे काय ठरवलं घेतलं काय करायचं यावेळेला? हो बऱ्यापैकी म्हणजे 100% आबासाहेब मोठे निवडून येणार 101%. बर. पण लोकांचा विरोध वगैरे आहे का त्यांना? असं काय का? विरोध 100% बहुत म्हणजे जास्त विरोध आहे. म्हणजे असं की ज्यांनी काम म्हणजे कसं माहिती ज्याला खाय मिळत नाही ती म्हणजे असं विरोध करणार 100%. खायला मिळत नाही. ज्याला खाय मिळतंय ती आपला म्हणणार आपला माणूस आहे असं नाही होऊ शकत. जे आपल्या निमेराचा जे माणूस कामाला येतो काय आपण जर एक फोन केला दुसऱ्या रिंग मध्ये फोन उचलला म्हणजे आबासाहेब मोठे. आपल्यासाठी कधी बी निमेराचा जर फोन केला अध्यक्ष असा आहे विषय आपला असा आहे तर एका मिनिटात ही करणं. जर चुकीचं असलं काम तुला तर ही काम करायला लागते. चुकीचं त्याचं चूक जर सही आहे तर सही आपलं. जर चुकत नाही ना तिथं आपल्याला ही करणार. आणि जर चुकी असली तर आपली चूक तर मांडणार म्हणजे व्यक्ती म्हणजे आबासाहेब मोठे या गिरडी गावात. कधी फोन संध्याकाळचा करून बघितलाय? हा, केलाय. लय वेळा केलाय मी. 12-1 वाजता 2 वाजता कधी पण फोन केलाय मी. असं म्हणजे असं की बाबा आपला फोन कधी उचल नाही असं नाही कधी नाही. कामाला परिस्थिती तत्पर म्हणजे असं की अडचणीच्या टायमाला 100% येणारच. मग त्यामुळे आता इथं परिवर्तन कसं होईल वाटते? परिवर्तन म्हणजे आमची म्हणजे आता संगीता जी आहे ती 100% निवडून येणार म्हणजे येणार. तर अजून काही तरणी बांडपोर माझ्या समोर बसलेत आणि या वेळेला क्रांती कुठल्या पद्धतीची घडवणार आहेत हे आपण खरं तर बघणार आहे त्यांच्याच माध्यमातून. काय वाटतंय तुम्हाला? आबासाहेब मोठे वातावरण चांगलेलं आहे. का वातावरण चांगलं आहे? काम बोलतोय आबा. काम म्हणजे काय काय केलेत? कोरोना काळात जी काम केलं आबानं ज्या गिरडी गावात पहिला पेशंट सोलापूर जिल्ह्यात आमच्या गावात सापडला. बरोबर. तर आबा हा 20 दिवस स्टँडवर अहो रात्र आणि दिवसा रात्र एक करून गावात थांबले होते. पण लोकात याची जाणीव ठेवतील का? हे आता इच्छुक निष्ठावान जे आहे बोलतायत ना ती त्या कोरोना काळात ते कुठे गेलते. त्यांनी काय केलं आबाने सर्वांना गोळ्या औषधं पोहोचवले. त्या नंतर ना परत ना भाजीपाला किट सगळं गाव बंद असताना घरी पोहोचलं आणि स्वतः आबा परत क्वारंटाईन झालता आबाला. परत ना आबा किती 20 दिवस काय होऊन परत ना अजून जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे. तर हा कसा माणूस आहे? हा जनतेच्या टच मधला माणूस आहे. 24/7. पण आता तर तुम्ही सांगितलं की कोरोनामध्ये सगळ्यात जास्त काम केलं त्यांनी सगळ्या केलं. पण हे लोक आता त्यांना ऍक्सेप्ट करतील का? कसं असते माहिती? कारण भाजपचं सुद्धा इथं खरं तर उमेदवार देण्यात आलेलं असं दिसतंय आणि तिकडून लक्ष्मी खरं तर बरसू शकते. त्यावेळेस लोक बदलतील का? असं काय होईल का? लोक या आबासाहेबचे लोक तर बदलत नाहीत. बदलणार नाही. आता आमचं नातं कसं आहे सांगतो अध्यक्षाचं आमचं आबा मोठ्याचं. आता ही पिंड आहे महादेवाचं मंदिर आहे. पिंड आतमध्ये आहे नंदी बाहेर आहे. तसं आमचं नातं आहे. बरोबर. आम्ही बदलू शकत नाही. नाही बदलत.
बर पण हा. पैशाचा काय वापर झाला काय झालं तर कशाचा पैसा वापरा हे तो होऊ शकतो कारण भारतीय जनता अहो पार्टीला ही उमेदवार जनतेत देण्यात नाही आलाय. सर्व ही जनतेची क्रेज बोलते आबाजी बरं. पैशाचा काय संबंध आहे बर हा पैसाच नाही तर क्रेज आहे खाली माणसाची भावना आहे त्या अध्यक्ष तुम्ही असं चला पुढे म्हणून बर बर बर. हा कारण ही टच 14 मधला माणूस गावातनं आहे पण आता गिरडीकर म्हणून तुम्ही ठीक आहे हा. पण 14 गावात येईल का तशा पद्धतीने 100% येणार हा मंदिरात बसलोय बर हा एवढा कॉन्फिडन्स आमचा बोलतोय बर बर हा ह्या वेळेला वातावरण बदलत आहे म्हणायचं 100% काय वाटतंय आबा मोठे आबा मोठे हे तर बघितलं तर आता गिरडीत बऱ्याच जणांनी झेडपीला उमेदवारी अर्ज भरलेत पण आबा मोठेच तुम्ही नाव घ्यायला लागला ह्याचं कारण काय काम भरपूर आहे आबा मोठ्यांचं. काय काय केलं आता आमच्याकडचं सांगतो, आमच्या वाडीवरचं कुठली वाडी वेताळबा मंदिर, हा हा वेताळवाडी, हा इथं देवाचं काम आतापर्यंत कुठल्याच पक्षानं किंवा कुठल्या राजकीय पक्षानं काहीच केलं बर नव्हतं. हा यांनी जवळजवळ लाख ते 1.5 लाख रुपयाचं काम करून दिले. हा, हा. अधिक आता 2 लाख रुपये मंजूर केलेत बर 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 कामासाठी. मग आता तुम्ही म्हणताय की, मंदिरात तिथं पण मंदिराचा विकास करणं हा म्हणजे विकास आहे का असं वाटतंय तुम्हाला नाही, मंदिराचा विकास तर केलाच पाहिजे ना. हा. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय विकास केलाय अजून भरपूर विकास केले. काय सांगता येईल आपल्याला त्याच्यात? वाडे वस्तीवरची कामं केलेत, रस्ते केलेत. बर आणि ह्यांच्या अजून संगीता वहिनी यांनी बचत गटामार्फत भरपूर कामं केलेत. पण आता बघितलं तर इथं पाठीमागच्या वेळेस काही लोकसंवाद मराठीवर काही लोकांनी इथं भूमिका मांडल्या होत्या मग ही नाराजीचं काय नाट्य वगैरे आहे का ह्या निवडणुकीमध्ये असं दिसते का नाही नाही, नाराज होण्याचं कारणच नाही, कारण जनतेनंच कौल दिलाय आबा मोठ्यांना. बर जेवढी 14 गाव आहेत त्या 14 गावातल्या जनतेनंच आबा मोठ्यांची उमेदवारी जाहीर केली. 14 गावातल्या लोकांनी हो पण ही लोक खरं बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष असेल दीपक आबा असेल ह्यामध्ये खरं तर गडतट असल्याची चर्चा देखील समोर येते असं काही चित्र इथलं आहे का गटामध्ये एखादा नाराज असतोच व्यक्ती, बर हा त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी ही करणं चुकीचं आहे ना. पण त्यांना उमेदवारी पाहिजे होती का हा बर मग त्यामुळे पक्षांना न दिल्यामुळे ते काही नाराज वगैरे आहेत असं आहे? एखादे नाराज असेल तर पण त्यांनी पक्षाने जे बाबासाहेबांनी किंवा आबासाहेब साळुंके पाटलांनी जे शब्द दिला ते पाळला पाहिजे ना. पण इकडे शेतकरी कामगार पक्षाचं काम आहे का ह्या भागात भरपूर आहे काम, शेतकरी कामगार पक्षाचं काम भरपूर आहे या भागात. बाबासाहेबांचा काय जनसंपर्क ह्या भागासाठी हो असतो हो का? भरपूर आहे. आहे हो काय वाटतंय तुम्हाला आवाज कामच तसं आहे हो. कसं कसं म्हणजे लहानापासनं मोठ्यापर्यंत मान सन्मान देणे, झालं तर बी कोणा सुखात दुःखात जाणे, हा. झालं तर काम करणे, कोणी फोन करू द्यावं रात्री फोन बोलणे, बर कुठं काय झालं, कोणा ऍक्सिडेंट झाला, कोणाचं काय झालं तर ते प्रत्येक वेळेला सगळ्याला धावून जाते. जाते ते हो हो हो. कोणाचं लहान मोठा असू द्या, सगळ्यांना सुखात दुःखात. करते ते राहायला हो. तुम्ही कुठं आम्ही वाताळवाडी. तुम्ही पण विचारायला हा. खरं तर बघितलं तर मी सांगितल्याप्रमाणे ही सगळी तरणी बांड पोरं बसली त्यात सुद्धा तुम्ही तरुणासारखा अगदी- बांड सगळे आहेत त्याच्या आबा मोठी जायचे सगळे. नाही नाही पण तुम्ही खरं तर बघितलं तर तुमचं वय जास्त दिसतंय पण तुम्ही आता तरण्या बांड पोरत नाही बसलाय आम्ही पहिल्यापासून आबाला नाही आवाज झालं पण तुमच्या मध्ये सुद्धा ह्या तरुणासारखी ऊर्जा का संचारली आहे? अहो तसा तो व्यक्तीच तसा आहे हो. म्हणून एवढी ऊर्जा संचारली आहे. होय होय होय. बर त्यामुळे परिवर्तन घडते वाटतंय यायला 100% सांगायला लागत नाही. या सांगोल तालुक्यात जेवढे जिल्हा परिषद आहेत ना हा. त्यात आज सगळ्यात जास्त मतांना आबा निवडून येणार. जास्त मत सगळ्यात आधी पण विरोध जास्त आहे की मग कसं विरोध म्हणताय? किती बी असते, विरोध हे काय करणार ते करतच असते हो. हा. पण जे लोकांनी का नाही ही निवडणूक आबा जे ते लोकांनी जनतेने हातात घेतल्या. घेतले 14 गावात आता बरं. आपली पैपावणी चौकट आहे ते डोंगरगाव आहे ते आगलावडे बोक्षावडे, हा. पण प्रत्येक जणांना मी बऱ्याच जणांना फोन केला त्यांच्या तोंडात ना आबाच आवाज काय बी होण्या आणि त्यात शेकापचे ना आबाजी येते असल्यामुळे तर मग काय सांगू नका. हा 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 पण गिरडी गावात आता तुम्ही येत असताना जात असताना रस्त्याची कामं बऱ्यापैकी झाली लय काम केली. पाण्याचा प्रश्न होय वगैरे होय होय होय. पाणी आहे पाणी आहे लय ढिगाण पाणी आहे आमच्याकडे. ठीक आहे पण दुष्काळी खरं तर सांगोला किंवा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जात होता दुष्काळ हे आता पहिल्या गणपतराव बसणं दुष्काळ थोडा थोडा हटवतच आलाय हो. आता तर पूर्णच हटलाय. हरटलाय कशामुळे हटलाय आता आमची तळी बघा सगळी पूर्णपणे दबबलीत तळी. म्हणजे पावसानं डबले का दुसरी काय पावसाचं पाणी बी आहे ते आहे ना आता सोडतं ती पाणी ना वरती पाळीला. कशाचं पाणी सोडते तिथं पाऱ्या तळ आहे मोठं बरं हा तर ते 100 लोकांनी पाईपलाईन केलं. कोणी 2 किलोमीटर कोणी 4 किलोमीटर. बरं हा प्रत्येक ही माळ भाग जे आहे ना पूर्ण पाण्याखाली आहे म्हणजे पाऱ्याच्या तलावाच्या पाईपलाईन केले तुम्ही हो हो मग त्या तलावाला पाण्याचा काय सोर्स आहे का लय पाणी सोडते ते प्रत्येक पाळीला मागणीला पाणी जास्त आहे त्यांचं. कुणाचं कोण बी आता हे वर्ण सोडते ती हो. नाही नाही पाणी तुम्ही जी घेता ते तलावात देतात आता का कसं आहे त्याची एक सोसायटी आहे आम्ही ती देडी सोसायटी नेमले तिचं देडी काढते ते. बरं हा आता हा काय असं एकरावर काय कोण मोटरावर असतंय कोणा 10 HP मोटर आहे कोणा 5 HP कोणा 7.5 HP त्या हिशोबाने आपण पैसे भरतो आणि पाणी सोडतात. पण आता ह्या भागामध्ये मग बघितलं हे तर पैसा आम्ही जे भरतो त्याचा पाठपुरावा आबा आहे त्यांनी करते दे वर अधिकाऱ्याशी भेटते दे. बर 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 पण ह्या भागात बघितलं तर आपल्याला शेतीच्या संदर्भात
म्हणजे अजून काय नवनवीन, कारण ह्या भागात दुधाचा व्यवसाय मोठ्या पद्धतीचा आहे असं समजतं. दुधाचं आहे आज पत्र कसं होता, हे भाग जरा मागासलेला होता, पाणी नव्हतं, आता पाणी झालंय. हा. आता जनावर भरपूर आहे, ते झालं तर आता डाळिंब बागा म्हणा काय म्हणा लागले जे ते करायला. लागली ती. होय. मग आता ही आबासारखं नेतृत्व खरं तर एक नवीन राजकारणात येत आहे. राजकारण तर एक घेरडी गावात करते, पण जिल्हा परिषदेमध्ये पाऊल टाकणार त्या सर्वांना. आबांचं राजकीय पहिल्यापासून आहे बरं. आणि आता तर काय मग ते सांगू नका. म्हणजे एवढं वातावरण होय बनलंय. होय होय होय. काय वाटतंय? आबासाहेब मोठे का? का म्हणजे कसं आहे माहिती आहे, मी एक 7 ते 8 वर्षाचा असल्यापासून तेव्हापासून ओळखतोय आबासाहेब मोठेंना. बर हा. तेव्हापासून हा माणूस चौकात असतोय, चौकात असतो. चौकात असतोय. बर हा. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्यांची, तू त्या पक्षाचा आहे मी ह्या पक्षाचा आहे असलं कधी त्यांनी भेदभाव मांडला नाही. बर हा. जो येईल तो माझाच म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. बरोबर. आणि त्यांनी सत्तेत ह्याच्या आधी नव्हते, हा. तेव्हापासून पण तीच कामं करते ते. आणि सत्तेत आल्यानंतर पण ह्याच्यापेक्षा ज्यादा कामं होणार आहे ती. हा 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 हा. ही विषय. आणि दुसरी गोष्ट राहिली, त्यांना कधीही फोन करायचा, बाबा माझी अशी अडचण आहे आणि मी इथं आलोय हा. आणि इथं मला कोणतीही अडचण आली आणि मला तिथं पर्याय नाही, तो माणूस तिथं कुठेही असला तरी फोन करणार आणि त्यांची माणसं तिथं पाठवून देणार, बाबा हा माझा माणूस आहे. हा. तो म्हणणार नाही की बाबा हा माझ्या पक्षाचा आहे, हा दुसरा आहे. तो स्वतः त्या घरातला व्यक्ती समजून त्याला घरातला व्यक्ती मानणारा माणूस आहे असा तो. त्यामुळं आबासाहेब मोठे. पण शेकापचा कर बघितलं तर हा बालेकिल्ला मानला जातो. पाठिंबाच्या वेळेस मला वाटतं दीपक आबा आणि स्वर्गीय गणपत आबा त्यांची युती होती आणि तिथं त्यांचा उमेदवार निवडून आला होता. मग ह्या वेळेला लोक परत शेकापचा किल्ला आबादित ठेवतील असं वाटते का? हो नक्की. बर. कारण बघितलं तर रासप आणि शेकाप हे असं एक चित्र थोडस होतं. हं. त्यामुळे लोक स्वीकारतील का? स्वीकारायला माणूस बघून स्वीकारत असते. हा कुठलाही आणून ठेवला आणि हे केला असं स्वीकारत नसते. त्या माणसाचं काम आणि माणूस कोणत्या क्रेजचा आहे तो बघते ती माणसं. बर 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 बर. असा विषय आहे हा आबासाहेबांचा. म्हणजे लोकांच्या कामासाठी. हा. बर. कधी तुम्ही कधी फोन करा. पण आता इथं बघितलं तर काम, तुम्ही व्यवसाय काय करताय? मी शेती करतोय. शेती. मग आता इथं भागात शेतीच्या संदर्भात काय प्रश्न आहेत का, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळात सभागृहात मांडता येतील? हो. जी तरुण पोरं आहेत त्यांना शेतीच्या माध्यमातून चांगले पैसे मिळतात, असं काय आहे का इथं? काय करता येईल आपल्याला ह्या भागात? कोणती गोष्ट आमची साधं कोणतंही काम जरी असलं, नाही काम ठीक आहे, पण हा. शेतीच्या संदर्भात आपल्याला ह्या भागात काय करता येईल असं काय तुमच्या डोक्यात आहे का? काम म्हणजे आता कोणतेही शेतीचं काम असू शकते. त्यांना बोलले बाबा आमची ही काम आहे, हा. आबासाहेब एवढं करावं लागते. ह्याच्या आधी केले म्हणलं ह्याच्या नंतर नाही करणार असं काय विषय होणार आहे? मी मार्गी लावू शकते हो नक्की. सभागृहात? हो मांडू नक्की शकते. नक्की. ही खर तर बघितलं तर ही सुद्धा तरुण बांडपोर मगापासून हसतायत इथं. आणि आता ह्यांना काय वाटतंय, अशाच पद्धतीत खिळखिळून हसतात का हे सुद्धा आपण जाणून घेऊ. काय वाटतंय तुम्हाला? आबासाहेब मोठे. आबासाहेब मोठे. ठीक आहे, आबासाहेब मोठे. तर ती व्यक्ती आवडण्याच्या पाठीमागचं कारण काय? आम्ही बारकाल्यापासून आबासाहेब मोठे सांगाय. बारका असल्यापासून. बारका असल्यापासून. किती वय आहे आता सध्या? माझा असेल 30. 30. मग तुम्ही आबासाहेबांचं फॅन आहे का शेकापचं फॅन आहे? शेकापचं बी आहे ना आबासाहेब साहेब, दोन्ही फॅन. पहिलं एक फॅन सांगा कोणाला आहे अगोदर, पहिलं- शेकाप की आबासाहेब? पहिला सुरुवातीला आमच्या घरची सगळी शेकापची होती. ज्यावेळेस घरची? हा बर. हा. ज्यावेळेस आबासाहेब निवडणूक लढवायला आले हा. वाडीत, हा. 1 नंबरला आमचं घर आबासाहेब गेलं. वाडीत म्हणजे कुठल्या? वेत्रावाडी. बर. हा. फक्त गावडे तेवढी मतं त्यावेळेस आबासाहेबाला पडली होती. म्हणजे त्यावेळेस उभा राहिली होती पहिल्यांदा ग्रामपंचायतला. हम्म. बरं, मग मते किती पडली त्यावेळेस? आता आमच्या घरात किती काय आता- वाडी होती तेव्हा आपल्याला एवढी माहित नव्हती. बर बर बर. हम्म. मग आता इथं बघितलं तर जे मी मगापासून सांगितलं की जी काही नवीन पोरं आहे ती तरुण पोरं आहे ती सगळे आबासाहेबच म्हणा लागले. मग आबासाहेबांचं जे काम आहे ह्या भागातलं काय काय केले, काय सांगता येईल का आपल्याला त्या संदर्भात? काम जिकडे बघेल तिकडे कामच आहे. कसं? कोणाला अडचणी द्या कुठं काय बी असलं तिथं हजर राहते प्रत्येक टायमाला. हम्म. आणि मी ना आबासाहेब मोठेनी हम्म. माझ्या कारणासाठी पहाटे 5 वाजेपर्यंत दोघांनी गावात काढले. सकाळी 5 वाजेपासून माझ्या संग कोण थांबणार नाही. आता आहे का दुसरा? बरं. हा. आबासाहेब मोठे एकटाच. पहाटे 5 वाजेपर्यंत थांबा. पहाटे 5 वाजेपर्यंत माझ्या संग थांबले बर 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 बर. गावात. हा हा. आणि 5 नंतर जाऊन त्यांच्याच घरी आम्ही झोपलो. बर. पण आता बघितलं तर विरोधक सुद्धा चांगल्या पद्धतीने जोरदार तयारी करायला लागलेत. विरोधक काय म्हणू दे, हा. विरोधक ही विरोधकच राहत असतो. कायम विरोधक राहत असतो. ती काय आपल्याला मत द्या म्हणून येणार नाही कधीच. बरं. विरोधक ही कायमच विरोधात राहत असतो. बर. त्यामुळे विरोधकाचं लय म्हणणं डोक्यात घे नसते. मग आता विरोधकाचं जी चक्रव्यूह आहे ते भेदण्यासाठी काय प्लॅनिंग वगैरे पोरांनी केले का इथल्या? 100%. कसं केले, काय केले? प्रत्येक वार्डात, प्रत्येक गणात, प्रत्येक जिथं जाईल तिथं आबा मोठे पोर, प्रत्येक तरुण पोर प्रत्येक वार्डात आहे. तरुण पोरं. होय. नाही, पोरांवरनी ही निवडणूक होईल असं वाटतंय. कारण मनोज सरगरजी तुम्हाला माहिती आहे का? मला माहित नाही. सांगलीचे मनोज सरगर खरं तर वाटत होतं की माझा त्या ठिकाणी विजय होईल, परंतु त्यांचा देखील पराभव झालाय.
प्रत्येक पोरांनी तरुण पोरांनी काम केलं तर आबासाहेब मोठे 100% विजय. पण जुन्या लोकांना विचारात घेऊन काय करताय का तुम्ही? हो 100%. पण बघितलं तर आबासाहेब मोठेवर काही पाठिंबाच्या दिवसात चर्चा होती की रासपचा खरं तर हा कॅन्डिडेट आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला युती सुटल्यामुळे खरं तर नाराज गट सुद्धा झाला होता. रासपचा जरी असला तरी गेहडी गावामध्ये आमदार केला, प्रत्येक आमदार केला काम ही शेतकरी कामगार पक्षाचंच करतात. आमदार केला हो प्रत्येक काम कुठलंही शेतकरी कामगार पक्षाचं काम असू दे आबा मोठे गिरडीत हजर असणार. आणि परवा एक कार्यक्रम घेतला मेळावा, ती सुद्धा शेतकरी कामगार पक्ष ह्याच्यातच होता. कुठला घेतला होता? गिरडीत झालेला शेतकरी मेळावा, शेतकरी मेळावा घेतला. शेतकरी कामगार पक्षाच्या ह्याच्यातच होता सगळा. प्रत्येक कुठं काय अडचण असू दे आबासाहेब मोठे आणि बाबासाहेब देशमुख यांचे सारखे संपर्क चालू असतात. होय त्यामुळे ह्या वेळेला मग इथं नवीन क्रांती घडवायचं ठरवलं. 100% घडणार. हो. आता पारडच जड कोणाचं म्हणायचं आणि हवा पण ह्या भागात कोणाची? तुम्ही आता फिरताय, तुम्ही बाईट घेताय सगळ्यांची, त्यामुळे तुम्हालाही माहित आहे कोणाचं पारड जड आहे, कोण येणार आहे, काय येणार. म्हणजे आबा मोठेच वाटतंय. आबा मोठे 100% येणार निवडून. हा बोला, तुमचं काय मत आहे? मी अंकुश गोटोडे. हा आबा मोठे ही 1,00,000% निवडून येणार. बर. पहिल्यापासून त्याचं कार्य पद नसताना कार्य केलेलं आहे, कामं केलेली, आणि पद आलं तर कामं किती होतील याचा विचार कामं करा. काय काय राहिली आता मला सांगा पहिले. पूर्ण गावात आता आरसाच राहिलाय फक्त, बाकीची पूर्ण कामं केलेत ना. कुणी केली मग आता? त्यांच्या अध्यक्ष पद नव्हतं ना यापूर्वी. पद नव्हतं, आता पद आलं तर आरसाच होणार आहे ना. बरं. हा, मग अजून काय पाहिजे जास्त आपल्याला? विकास होईल. हा, विकास आणि तरुण पिढी तर आबाच्या मागेच आहे. पण ह्या निवडणूक स्वर्गीय गणपताबा नाही, तुम्ही स्वर्गीय गणपताबासोबत काय काम केलंय का कधी? काय गणपतराव देशमुख जे होते ना त्यांच्या मागं आम्ही, म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या त्यांच्याच माग आहे आणि आम्ही त्यांच्याच मागं राहणार, त्याचा विषय नाही. गणपताबांच्या हा, पिढ्यानपिढ्या आमचे आई वडील किंवा आजोबा गणपताबाईच्या मागं होते आणि इथून पुढे आम्ही त्यांच्याच माग आहे, त्याचा विषय नाही. आणि अध्यक्षाला जे आमच्या आबा मोठ्याला जे उमेदवारी दिले त्यात आमचं वर्चस्व 1 नंबर आहे. आबा निवडून येणार म्हणजे येणार. त्यांना स्थानिक विरोध पण जास्त दिसतोय. विरोध असो ना, पण जनते मनावर आहे ना, काय अडचण आहे का? जनता काय करेल ते ठरवल, त्याचा विषय काय. लोक युतीचा धर्म पाळतील वाटतंय. शेकापा दीपकाबा एकत्र आले पाळणार ना, कारण की पहिल्यापासून ते वर्चस्व आहे ते आता पाळतील, काय अडचण नाही. पाळतील. 1,00,000%.